महाशिवरात्री निमित्त जानाळ्याच्या भूतेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सुवर्ण भारत न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर। महाशिवरात्री निमित्त मूल तालुक्यातील जानाळा येथील भूतेश्वर महादेव मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली होती। या पुरातन मंदिराबाबत सुवर्ण भारतच्या प्रतिनिधी शिवानी सदाफळे व प्रांजू मखरे यांनी चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश ददगाल व समाजसेविका मायाताई कोसरे यांचे मनोगत जाणून घेतले। यावेळी दत्तात्रय समर्थ, अर्चना दत्तात्रय समर्थ, राजू बघेल, सुधा बघेल, गणेश बघेल, श्रीमती वर्षा कारेंगवर, कविता विनोद सदफळे, आनंदा कामडे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते। दत्ताल सर, आज तुम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले आहात, तर या मंदिराबद्दल काय सांगा? आज 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्री एकादशी। या महाशिवरात्रीच्या एकादशी दिवशी या मंदिरामध्ये या परिसरातील सर्व भक्तजन इथे येतात। जसे आज मूल, चंद्रपूर आणि जालन्यामधील सर्व भक्त इथे आलेले आहे। अशा या पवित्र मंदिरमध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी महापूजा होते। या महापूजेमध्ये आम्ही सर्व लोक सम्मिलित होतो। आताच आपल्यासमोर सखाराम कुचिनकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांची एकुलती एक मुलगी यांनी या मंदिराचा इतिहास सांगितला। 1961 मध्ये त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी मंदिर बांधलं, जे पूर्ण महादेवाचे पुजारी होते। त्यांची धर्मपत्नी तसेच ते स्वतः या मंदिराची सेवा करायची। अशा या मंदिराला आम्ही म्हणजे त्यांची जी मुलगी आहे मायाताई कोसरे यांनी मागील 2 वर्ष आधी या ठिकाणी शेत विकल्यानंतर त्यांना जे बक्षीसपत्र देण्यात आलं, ते बक्षीसपत्राचं आहे त्याला नोटरी न केल्यामुळे, ते या रजिस्ट्रेशनमध्ये न घेतल्यामुळे त्यांनी या मंदिराला 50,000 रुपये खर्च करून या ठिकाणी याला ताराचं कंपाऊंड केलं। ते ताराचं कंपाऊंड त्या तिरुपती कनकटी यांनी काढून टाकलं, तोडून टाकलं आणि ते मंदिर तसंच ठेवलं। त्या बाईला खूप वेदना झाल्या। अशा या परिस्थितीमध्ये या मंदिराचं संरक्षण मिळावं याकरता सतत प्रयत्न करीत आहे। आमच्या मूलमधील जे आमचे आहेत समर्थ साहेब, त्यांनी सुद्धा यांनी बरंच मदत केली। त्याच ठिकाणी येथील इतके जे लोकल जे नेते आहेत त्यांनी मदत केली। मी हेच विनंती करेन की या ठिकाणी जे सखाराम कुचिनकर यांची एक संस्था जी स्थापन झाली, स्वर्गीय सखाराम कुचिनकर बौद्धिक संस्था, त्यांची जी मुलगी आहे मायाताई कोसरे हे त्याचे अध्यक्ष आहेत। मी रमेश ददगाल सचिव आहे। त्या माध्यमातून आम्ही या मंदिराची जागा त्यांनाच मिळावी, त्यांच्या हाताने जी पूजा व्हावी हे आम्ही अपेक्षा करतो आणि या मंदिराचं सतत जे पावित्र्य आहे या परिसरात टिकून राहावं एवढी मी याविषयी विनंती करतो। आपण सर्व या ठिकाणी शासकीय लोकांनी मदत करावी ही विनंती। धन्यवाद। मायाताई, आज तुम्ही या मंदिरामध्ये पूजा करायला आले आहेत, या मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगा। मी मायाताई कोसरे। आज मी जानाळ्याला लहानपण माझं पूर्ण जानाळ्यात गेलं आहे। 1960 मध्ये ही शेती माझ्या आई वडिलांना मिळाली होती। त्यावेळेस इथे हा आदिवासी गाव, इथे रोड नव्हते, जंगल पूर्ण, त्याच्यामुळे इथे जंगलामध्ये माझ्या वडिलांनी इथे वास्तव्यात आले होते आणि या जंगलामध्ये त्यांनी एक छोटंसं घर बांधलं आणि इथे राहतानाच पहिल्यांदा सुरुवातीला 1961 मध्ये 31 जुलै 1961 मध्ये भूतेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती आणि तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आलं। आणि त्यावेळेसपासून माझे आई वडील इथे खूप मोठे मोठे प्रोग्राम घ्यायचे। इथे केजाजी महाराज होते, त्यांच्या हाताने ही स्थापना झाली आणि इथे जत्रा भरायची। खूप मंदिरामध्ये लोक यायचे। इथे जवळजवळ नाही म्हणजे 100-200च्या वर लोक इथे राहायचे, झोपड्या बांधून राहायचे, इतकी मोठी जत्रा भरायची। तर असं करता करता हे नेहमी आम्ही उत्सव करत आलो। पण आज माझे वडील मरण पावले, 2004 मध्ये वडील गेले, त्यानंतर आई गेली, त्यानंतर माझे मिस्टर गेले, तरी पण त्यांची जी प्रथा, जे दरवर्षी इथे पूजा करतात, जे आम्ही प्रोग्राम घेतो, ती निरंतर मी हा प्रोग्राम घेत आली आहे, खंड न पडता। आणि आजही, त्यावेळेस माझा जन्म नव्हता, माझ्या जन्माच्या आधीपासून हे मंदिर इथे अस्तित्वात आहे। पण मला आता आई वडील गेले, माझे मिस्टर गेले, काही कारणास्तव फायनान्शियल कंडिशनमुळे मला ही शेत विकायची जरुरी पडलं, तर मी शेत विकलं। विकायच्या आधी मी जेव्हा त्यांच्याशी करार केला तिरुपती कनकटीसोबत, त्यांना म्हटलं की ही माझ्या वडिलांची जागा आहे, इथे मंदिर आहे, आज हे बरेच 50 वर्षापासून हे मंदिर इथे उभं आहे, तर ही मंदिराची जागा आणि मंदिर सोडून मला जागा विकायची आहे। तर त्यांनी मला होकार दिला आणि मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की ही जागा जे 2000 स्क्वेअर फूट मी तुम्हाला देत आहे, याच्यावर तुम्ही बांधकाम करू शकता, तुम्ही मंदिर बांधू शकता, यावर आमचा काही अधिकार राहणार नाही, की नेहमी करता ही जागा मंदिराकरता राहील।
असं आश्वासन दिलं आणि स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आणि त्याच्यानंतर मला सही करायला लावली, रजिस्ट्रेशन करायला लावलं. तुम्ही त्यांना सही दिली, विकायसाठी परवानगी दिली, पण त्यावेळेस त्यांनी मला नोटरी करून दिली नाही आणि मला तेवढे कायदे कानून माहिती नव्हते. तर त्यांनी मला हेही जाणवून नाही दिलं की याच्यामध्ये नोटरी करावं लागतं की पहिले त्याच्यात याची एंट्री करावं लागते. हे मला माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर आक्षेप घेऊ नाही शकली. त्याच्यानंतर जेव्हा मी इथे आली, मंदिराला कंपाऊंड घातलं, जाळी लावली, गेट लावला, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की आता ही जागा मला तुम्हाला द्यायची नाही आणि ते सगळं ते उचलून घेऊन गेले. आज माझा नाही म्हटलं तरी 50-60 हजाराचं त्यांनी नुकसान केलं. वरून आता मंदिराची अशी अवस्था आहे की मला मंदिर बांधण्यास आणि इथे येण्यासही ते अटकावा करून राहिले. पण मला असं वाटते की जे आज 50-60 वर्षापासून उभं असलेलं मंदिर हे नेहमी करता भक्तांकरता इथे मंदिर असावं आणि तेव्हा माझ्या वडिलांचं एक स्मृती आठवणी माझ्या आईच्या वडिलांच्या त्या नेहमी कायम असावं असं म्हणून मला इथे मंदिर बांधायची इच्छा आहे. पण आज तिरुपती कटकटी आम्हाला अडवत आहे आणि मला धोका दिला आहे. तर शासनाने माझं काम ऐकावं, माझ्या 2 गोष्टी ऐकावं, मला साथ द्यावा अशी अपेक्षा मी शासनाकडून करत आहे. पण त्यांनी मला हेटाळून लावलं आहे, त्याच्याबद्दल मला खेद वाटून राहिला.